एक महत्त्वाची बातमी आहे। बेळगावला केंद्र शासित प्रदेश घोषित करा असं आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे की बेळगावला केंद्र शासित प्रदेश करा। आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। बेळगावमध्ये असलेली सध्याची परिस्थिती तणावाचं वातावरण आहे। इकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा उबाठाचे काही नेते हे बेळगावकडे जात होते महाराष्ट्र एकीकरणच्या नेत्यांना भेटायला, मात्र त्यांना जाऊ दिलं नाही। आज सकाळी घडलेल्या सगळ्या घटनांची पार्श्वभूमी या बातमीला आहे। आमदार आदित्य ठाकरेंनी म्हणजे उबाठाचं नेतृत्व करणारे आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की बेळगावला केंद्र शासित प्रदेश घोषित करा। या घडीची महत्त्वाची बातमी, आज सकाळी दोन घडामोडी या संदर्भातल्या घडल्या। एक म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। शुभमजी, सगळ्यात आधी तर या संदर्भातली प्रतिक्रिया द्या की आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलंय की बेळगावला केंद्रशासित प्रदेश करा, तुमचं म्हणणं काय आहे यावर? बघा, केंद्रानं एक तर केंद्रशासितची मागणी आदित्य ठाकरेंनी केली असली तर त्यांनी याचा पाठपुरावा करा अशी आम्ही त्यांना विनंती करतो। आणि देवेंद्रजींनी केंद्राकडे लक्ष देऊन किमान हा प्रश्न सुटेपर्यंत आम्हाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी प्रयत्न करावेत। सकाळी 7 वाजल्यापासून आमच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त होता। मेळाव्याला बाहेर पडताना आम्हाला त्या ठिकाणी अटक करून नेण्यात आलं, अज्ञातस्थळी नेण्यात आलं। आता पोलीस स्थानकातून आमची सुटका होत आहे। हे किती दिवस इतकं घुसमटून जगायचं? त्यामुळे लवकरात लवकर महाराष्ट्र शासनानं नवीन मुख्यमंत्र्यांनी केंद्रात त्यांचं वजन आहे ते वापरून बेळगावातल्या मराठी माणसांना न्याय मिळवून द्यावा अशी आमची ठाम भूमिका आहे। आणि आम्ही लवकरच त्यांची भेट घेऊन हे आम्ही सुद्धा प्रत्यक्षात तिथं मांडणार आहोत। बरं शुभमजी, दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये आपले काही नेते होते महाराष्ट्र एकीकरणचे, नाराजी व्यक्त करत होते महाराष्ट्रातल्या नेत्यांबाबत की जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सीमा प्रश्न घेतला नाही, तो हिरीरीनं मांडला नाही, तुमचं पण असंच मत आहे? नाही, नक्कीच महाराष्ट्राच्या उदासीन भूमिकेमुळे कर्नाटकाला एवढं बळ मिळालंय। महाराष्ट्रानं जर त्यांना आरेला कार्य केलं असतं तर कर्नाटक सरकारची हिंमत झाली नसती मराठी माणसांची गळचेपी करण्याचा। आज संविधानानं दिलेला आंदोलनाचा हक्क आमच्याकडून त्या ठिकाणी हिरावून घेतलेला आहे। कोरोनापासून आमचा मेळावा त्या ठिकाणी त्यांनी बंद पडवलेला आहे। आज महिलांसह 93 वर्षापर्यंतचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांनी अटक करून इथं लोकशाहीचा खून केलेला आहे। आणि या विरोधात महाराष्ट्र सरकार गप्प असेल तर खरोखर आता आम्हाला आमची भूमिका काय करायची ते पुढे विचार करावा लागेल। नक्की शुभमजी, धन्यवाद। आपण सविस्तरपणे आपली भूमिका न्यूज 18 लोकमतवर मांडलीत त्याबद्दल। सरिताजी आपल्या सोबत आहेत, माजी महापौर आहेत बेळगावच्या, त्यांच्याशी बोलूया। सरिताजी, आज जे काही बेळगावमध्ये झालं, महाराष्ट्र एकीकरणच्या नेत्यांना ताब्यात घेतलं गेलं, अज्ञातस्थळी त्यांना नेलं गेलं, त्यांना मेळाव्याला जाऊ दिलं गेलं नाही, काय सांगाल याविषयी? आज खरोखर जे बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाची पायमल्ली या ठिकाणी झालेली आहे। कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांना या ठिकाणी कायद्याच्या म्हणजे दडपशाही जी एवढी आहे ती दडपशाही इतकी वाढवलेली गेलेली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारनं कुठेतरी जागा व्हायला पाहिजे। लोकशाहीची तर पायमल्ली होत आहे। बाबासाहेबांचं आंबेडकरांचं जे संविधान आहे ते कर्नाटक राज्यासाठी लागू नाही का, हा माझा पहिला प्रश्न आहे। संविधानाची पायमल्ली होत असताना महाराष्ट्राचा काही भाग कर्नाटकात दाबण्यात आलेला आहे, तर हा आमचा प्रश्न नाही आहे, महाराष्ट्राचा आहे। महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्र करायची त्यांची इच्छा असेल तर महाराष्ट्राने आता कुठेतरी जागा व्हायला पाहिजे। नवीन सरकार आलेलं आहे आणि नवीन सरकारकडनं आम्हाला अपेक्षा आहेत लवकरात लवकर संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे। किती दिवस आम्ही ही दडपशाही सहन करणार? सकाळी 10 वाजल्यापासून आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये इथं ठेवलेले आहेत, अजून 5 वाजलेले आहेत, अजून सुद्धा आम्हाला तिथे सोडलेलं नाही। ज्या वेळेला अधिवेशन तिथे संपेल त्यावेळेला तुम्हाला आम्हाला पोलीस स्टेशनमधनं बाहेर काढण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। आणि मग नक्की ही घटना सगळी निषेधार्ह आहे सरिताजी। मात्र कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे, त्यांच्या बरोबर त्यांच्या पक्षात म्हणजे त्यांच्या सोबत असलेले महाविकास आघाडीत असलेले आदित्य ठाकरे आज असं म्हणतात की बेळगाव केंद्रशासित प्रदेश व्हावा, याकडे तुम्ही कसं बघता? त्यांनी तसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पण दिलंय। नाही, सध्याला आमचा सीमा प्रश्न हा कोर्टात आहे आणि त्यामुळे आम्हाला ह्याच्यावरती कसलंही वक्तव्य आम्हाला करता येत नाही। सीमा प्रश्न जोपर्यंत कोर्टात आहे लवकरात लवकर त्याच्या तारीख होणं गरजेचे आहे। आज जवळजवळ 1 वर्ष झालं महाराष्ट्र सरकारने एक समन्वयक मंत्री नेमलेला आहे। ते समन्वयक मंत्री काय करतात?
बेळगावसाठी तुम्ही मंत्रीपद घेता, सीमा प्रश्नासाठी आम्ही सोडवणूक करतो म्हणून एक समन्वयक मंत्रीपद घेता, त्या समन्वयक मंत्र्यांनी कधी आम्हाला तोंड सुद्धा दाखवलेलं नाही. त्यांनी कशाला मग ते पद घ्यायचं? महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी आम्ही जे काम करत आहोत हे आमच्यापेक्षा जास्त महाराष्ट्राने करणं गरजेचं आहे हे मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कुठंतरी जागी व्हावं आणि लवकरात लवकर आमचा सीमा प्रश्न सोडवावा. आज चौथी पिढी या ठिकाणी होरपळत आहे. कशाही पद्धतीने प्रश्न सोडवा, पण प्रश्न सोडवा, हीच एक आमची मागणी आहे. नक्की सरिताजी, खूप खूप आभार. आपण स्पष्टपणे रोखठोक आपली भूमिका मांडलीत न्यूज 18 लोकमतवर, त्याबद्दल. सरिता पाटील माजी महापौर बेळगावच्या आपल्या सोबत होता. महाराष्ट्र सरकार, नवं जे सरकार आता स्थापन झालेलं आहे त्यांच्याकडे आमचं लक्ष आहे. तिसरी पिढी बेळगावमध्ये होरपळते आहे. महाराष्ट्र सरकारनं त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आत्ता महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्ते जे काही करत आहेत ते खरं तर महाराष्ट्र सरकारनं करणं गरजेचं आहे. अशी एक प्रकारे आगपाखड आपल्याला म्हणता येईल सरिता पाटील यांनी केलेली आहे. आणि शेळके यांनी सुद्धा तेच वक्तव्य केलं की नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटणार सुद्धा आहोत आणि त्यांच्याकडे ही मागणी सुद्धा करणार आहोत. आम्हाला आमच्याच घरी आमच्याच जागेत असताना आम्हाला मेळाव्याला सुद्धा जाऊ दिलं जात नाही, ही खेदाची बाब आहे असं ते म्हणत होते. शुभम शेळके महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि सरिता पाटील माजी महापौर बेळगावच्या आपल्याशी बोलत होत्या.